याही वर्षी कसं होईल म्हणजे गवते वगैरे जे कॉर्पोरेटर आहेत प्रत्येक वेळी गाड्यांवर झाडं पडतात. म्हणजे वाहतूक कोंडीमुळे किंवा ट्रॅफिकमुळे किंवा पार्किंगच्या समस्येमुळे अनेक जण झाडांच्या खाली गाड्या लावतात, पार्किंग करतात. त्यामुळे अशा वेळेला अनेक वेळेला झाडे गाड्यांवर पडतात आणि नुकसान होतं. त्यांची काय स्थिती आहे? नक्कीच मागच्या महासभेमध्ये ह्या विषयावरही ही चर्चा झाली. जेव्हा पावसाळ्यापूर्वीच्या पाहणीचं किंवा दौऱ्याचा विषय आला तेव्हा हेही सांगण्यात आलं प्रत्येक सदस्यांकडून की झाडांची छाटणी आणि खऱ्या अर्थाने ही झाडांची छाटणी आहे ते पाऊस पडल्यानंतर करण्यापेक्षा पावसाळ्याच्या आधी होणे गरजेचं असतं. कारण जेव्हा आपण झाडाची छाटणी करतो ते झाडांच्या फांद्या ओपन होतात आणि त्याच्यामध्ये जर पावसाचं पाणी गेलं तर ते झाड कुजून मरू शकतं. मग आपण पावसाळ्याच्या आधी आठवडाभर आधी जरी ती छाटणी केली तर नक्कीच ते सुरक्षित राहील आणि झाड नष्ट होणार नाही. तर त्या संदर्भात आदेश अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत आणि ते नोड वाईज आता काम सुरूही केलेलं आहे त्यांनी. आणि पावसाळ्याच्या आधी संपूर्ण नवी मुंबईमध्ये जिथं जिथं धोकादायक अशी झाडं आहेत त्याची छाटणी लवकरात लवकर करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून पूर्ण करणार आहे. तुम्ही आता असं म्हणालात की अनेक ठिकाणी नाल्यांची सफाई झाली असली आहे, नाले सफाई होण्याची. तुम्ही काहीसे समाधानी आहात, मात्र काहीसे समाधानी दिसत नाहीत. पुन्हा या ठिकाणची संबंधित नाल्यांची पाहणी होईल की पूर्ण झाली? कसं आहे स्वच्छता आता आपण बघू शकता इकडे आपण स्वच्छता एकीकडे सुरू केलेली आहे पण अधिकारी वर्ग कर्मचारी किंवा स्वच्छता कर्मचारी जे इथं राबतात ते जे मेहनत घेतात त्याला आपण स्थानिक नागरिक किती प्रतिसाद देतो. आता इथं कचरा बघाल तर कुठेही गाळ काढलेला आहे, गाळ कमी आहे म्हणजे प्लास्टिक आहे. प्लास्टिकच्या बॉटल्स ह्या पावसाच्या पाण्यासोबत नाही आहेत, त्या आपणच टाकतो. मग लोकांनी त्याचा थोडं लक्ष दिलं पाहिजे. आपणच जर कचरा त्या नाळ्यांमध्ये टाकला तर नक्कीच स्वच्छता झाल्यानंतर परत कचरा तिथं आणून टाकला तर ते अस्वच्छ होणार आहे. आता अधिकारी वर्गांना कर्मचाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत की गाळ काढून घ्या म्हणजे स्वच्छता करा. जी आधीची गरज आहे ती बऱ्यापैकी बऱ्याच ठिकाणी ती स्वच्छता झालेली आहे पण लोकांमध्ये म्हणजे ते स्वतःच ह्या बाबतीत थोडे साक्षर होण्याची गरज आहे. त्यांच्यामध्ये परिवर्तन आणण्याची गरज आहे. आपणच जर कचरा त्या नाळ्यामध्ये टाकला, प्लास्टिक टाकलं तर नक्कीच ते कितीही साफ केलं तरी परत ते घाण होणार आहे आणि मग तोच गाळ तेच कचरा जिथं आपण म्हणजे ते पाणी पुढे न जाऊ म्हणजे कचरा नको जायला म्हणून ज्या जाळ्या लावल्या तिथं अडकून राहतात. पावसाळ्यात तो पूर्ण प्लास्टिकचा कचरा त्या जाळीत अडतो आणि मग इकडचा फ्लो पुढे जातो. म्हणजे ह्याला कारणीभूत आपण आहोत. ह्याच्यामध्ये त्यांचं काम शासनाचं प्रशासनाचं ते करत आहे पण तितकंच सहकार्य आपल्या समाजातील नागरिकांनी करणंही गरजेचं आहे. आपण आपली मानसिकता बदलली, कचरा कुंडीतच टाकला तर नक्कीच हे नाले अस्वच्छ होणार नाही. आणि माणूस कधीही समाधानी नसतो. ज्या दिवशी आपलं समाधान होईल ते शेवटचा दिवस असतो आपला, असं माझं तरी मत आहे. त्याच्यामुळे माणसाने असमाधानी राहिलं. आज मी सांगितलं नाही नाले एकदम स्वच्छ झाले आणि उद्या कोणी त्याच्यात कचरा आणून टाकला तर पावसाचं पाणी तुंबणार आहे. मग याच्यावरही प्रश्न उद्भवतील की महापौरांनी सांगितलेलं की नाले स्वच्छ आहे. हे काम सतत म्हणजे कचरा सतत होणार आहे आणि ते सतत करणं गरजेचं आहे. स्वच्छता कर्मचारी त्यांच्या पद्धतीने सतत काम करणार आहे पण सहकार्य नागरिकांकडूनही होणे गरजेचं आहे. म्हणजे महापौरांचं लक्ष संपूर्ण मान्सून जाईपर्यंत राहील या नाल्याच्या पाण्यावर? आम्ही आता उपमहापौर साहेब, आरोग्य समिती सभापती आम्ही एकत्र जेव्हा दिघ्यापासून घेतलो तेव्हा आमचं हे डिस्कशन झालं की ही स्वच्छता आपण कशासाठी केलं आहे की पावसाळ्यात जे पाणी येतं ते लोकांच्या घरात शिरायला नको. मग हे कधी सिद्ध होईल? अतिवृष्टी जेव्हा होईल तेव्हा नक्कीच आपण एक दौरा काढूया. आपण त्या भर पावसात जेव्हा बघू की पाणी प्रॉपर निचरा होतं तेव्हा खऱ्या अर्थाने समाधान होईल की नाही नालेसफाई योग्य पद्धतीने झाली. कारण कचरा काढायचं काम त्यांचं आहे, ते काढत आहेत पण जर लोक सतत त्याच्यात कचरा टाकतच राहिला तर ते मान्सूनमध्येही कार्यान्वित नाही राहणार आणि मग खऱ्या अर्थाने रिझल्ट आपल्याला कधी मिळेल? भर पावसातच कधी मिळेल. आणि तेव्हा आम्ही नक्कीच एक दौरा घेणार आहोत. भर पावसातून जेव्हा समाधान होईल की लोकांच्या घरापर्यंत ते पाणी नाही झालं तो खऱ्या अर्थाने स्वच्छता झालेली असते. थँक्यू. प्रकारची परिस्थिती नाल्यांची आहे, तुम्ही पाहणी केलीत, काय अजूनपर्यंत तुटवडा तुम्हाला जाणवतो? मागच्या महासभेमध्ये सभागृहापुढे आम्ही सांगितले की 10 मेला पाहणी दौरा करणार आहोत आणि एक सभागृहाचा आदेश समजून
ची कामं म्हणजे आयुक्तांच्या माध्यमातून इम्प्लिमेंटेशन व्हावं म्हणून त्याने 8 मेलाच एक स्वतः पर्सनली दौरा घेतला आणि तिथं तेव्हा पाहणी केली की कशा पद्धतीने नालेसफाईचं काम वगैरे सुरू आहे. तर त्याच्यानंतर एक रिपोर्ट मला देण्यात आला ज्याच्यामध्ये प्रत्येक नाल्याची सफाई कितपर्यंत किती टक्के झालेले आहे ते नोंदवण्यात आलं आणि मग 15 तारखेपर्यंत 15 मे ते 20 मेपर्यंत अल्टिमेटम देण्यात आलं की तोपर्यंत एक 90 ते 100% कामं पूर्ण केली जातील. तर आज आम्ही त्या पद्धतीने आता एक दौरा आयोजित केला ज्याच्यामध्ये उपमहापौर स्वतः उपस्थित होते, आरोग्य समिती सभापती होते आणि प्रत्येक नोडमधले स्थानिक नगरसेवकही तिथं उपस्थित राहिले. आता ज्या पद्धतीने नाल्याची सफाई व्हायला पाहिजे, काही नाल्यांची सफाई खूप चांगल्या पद्धतीने झालेली म्हणजे 80% सफाई बोललात तरीही काही हरकत नाही. पण काही ठिकाणी जसं MSCBच्या लाईन वगैरे गटारातून आहे त्यांचं थोडंसं लक्ष आपल्याला वेधित करण्याची गरज आहे. कारण त्या लाईन पाण्यामध्ये टच झाल्यामुळे तिथं जे प्लास्टिक किंवा काही फ्लोट होते ते अडकून राहते. तर तेही निदर्शनात आणून देण्यात आलं CMच्या की आपण MSCBशी कोऑर्डिनेट करा आणि ह्या लाईनी त्यांच्या वर उचलायला सांगा. म्हणजे पावसाळ्यात जेव्हा जोराचा पाऊस होईल तेव्हा तिथं प्लास्टिकमुळे काही अडथळा येणार नाही आणि म्हणजे सफाई कर्मचाऱ्यांना आता साफ करायला तिथं इझी जाईल. तर त्यांच्याशी कोऑर्डिनेशन करण्याचं काम लवकरच होणार आहे. MIDCतल्या काही कंपनीजनी जे नॅचरल आपले नाले आहेत ते आतमध्ये घेतलेले आहेत. मग त्यांच्या माध्यमातून काही कचरा त्या नाल्यांमध्ये टाकला जातो. तो एरिया साफ करायचा राहून गेला आहे. पुढचं सगळं आपण स्वच्छ करून घेतलेलं आहे. मग त्यांच्याशी कोऑर्डिनेशन करायला घेतलं आणि हे सांगण्यात आलं की त्यांचं सहकार्य घ्या या गोष्टीसाठी. कारण कचरा ते करत आहेत. आता आपलं काम आहे NMMCचं स्वच्छता करणं आणि त्याचा लोकांना त्रास नको व्हायला म्हणून आपल्याला सफाई करायची. तर नक्कीच या कंपन्यांच्या माध्यमातून कोऑर्डिनेशन करून ते आपल्याला साफ करून घ्यायचं आहे. आणि बहुतांश जे नाले आहेत ते चांगल्या पद्धतीने स्वच्छ करायला म्हणजे आत्ता पावसाळा थोडा लांबणीवर आहे म्हणून आपल्याकडे अजूनही वेळ आहे. त्याच्यामुळे कर्मचाऱ्यांना अधिकारी वर्गाला वेळ आहे आणि आता थोडं लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा वापर करून स्वच्छता करण्याचा प्रयत्न केला जातो आणि चांगल्या पद्धतीने म्हणजे आता जसं मागील काही वर्षांमध्ये आपण बघत आलो आहे की शहरातल्या काही भागांमध्ये काही घरांमध्येही पाणी जातं आहे. तर त्या पद्धतीने परिस्थिती ह्यावेळी येणार नाही अशा पद्धतीने स्वच्छता करा असे आदेश करण्यात आलेले आहे. कारण आपण स्वच्छता कशी करतो आहे किंवा काय स्वच्छ केलं आहे ह्यापेक्षा ते पावसाळ्याच्या वेळी तुंबलेलं पाणी लोकांच्या घरात नाही जाणार, नागरिकांचा ह्याचा त्रास होणार नाही हे बघणं आपलं जास्त काम आहे. आणि काही ठिकाणी जर सखल भाग असेल तिथं पाणी साचणारच असेल तर त्या ठिकाणी आपत्कालीन व्यवस्थेत कशा पद्धतीने कार्यान्वित होईल अधिकाधिक लवकर लोकांना कशी मदत पोचेल ह्यासाठीही निर्देश देण्यात आले. त्यासाठी कशा पद्धतीचे जे त्यांच्या माध्यमातून म्हणजे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून उपाययोजना केल्या त्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. हेल्पलाईन ज्या नंबर आहेत ते 24/7 कशा चालू राहतील आणि कशा एका कॉलवर लोकांपर्यंत मदत पोचेल ह्या संदर्भात त्यांना आदेशित करण्यात आलेलं आहे की लोकांपर्यंत मदत तात्काळ पोचली गेली पाहिजे हे आपल्याला बघायचं आहे. म्हणजे पाणी जरी सखल भागामध्ये शिरलं तर ते त्वरित तिथून त्याचा निचरा कसा होईल हे आणि लोकांचं कमीत कमी नुकसान कसं होईल ह्याकडेही निर्देश देण्यात येईल. आता ह्यामध्ये आपण जीवितहानी होणार नाही आणि शक्यतो लोकांच्या घरात पाणी शिरणारच नाही अशा पद्धतीने स्वच्छता करा असे निर्देश देण्यात आले. आपल्याकडे वेळ आहे, आठवडा 10 दिवसाचा वेळ आहे. त्यामध्ये अजूनही आपण स्वच्छता कशा पद्धतीने करू शकतो आणि काय आपण टेक्नॉलॉजी अजून वापरू शकतो ह्याचाही त्यांच्याबरोबर डिस्कशन झालेलं आहे. कारण सूचना लोकप्रतिनिधींनी दिलेल्या आहेत. आपल्या माध्यमातून सूचना करणं आणि समस्या कशी उद्भवते हे सांगणं आपलं काम आहे. टेक्निकली कशा पद्धतीने त्याची स्वच्छता करणं हे ते अधिकारी लोकांचं काम आहे आणि ते नक्कीच ह्या आठवडाभरामध्ये ते काम जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने करते. आणि बऱ्याच ठिकाणी जे मोठे नाले आहेत त्यांची स्वच्छता आत्तापर्यंत पाहणीमध्ये तर चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आता आपल्या बाजूला तुर्भ्याचं FMCचं गटर आहे जिथं काम आता सुरू आहे. कचरा काढलेला आहे तोही उचलण्याचं काम सुरू आहे आणि नक्कीच आठवडाभरामध्ये हेही काम पूर्ण होईल. पुढे अजूनही MIDCमध्ये मला व्हिजिट करायचं आहे. कोपर करण्याचा नाला आहे, फिरण्याचा नाला आहे तिथेही व्हिजिट करायचं आहे आणि ज्या पद्धतीने मला रिपोर्ट आलेला आहे की एवढं काम
10 तारखेपर्यंतच्या आधी झालेलं आहे त्याच्या नक्कीच आधी जास्त काम झालेलं असेल. आता पाहणीनंतर ते समजेल आणि त्या पद्धतीने त्यांना निर्देश देणे. झाडांसंदर्भामध्ये